आदिवासी अनुदानित आश्रमशाळांच्या संच मान्यतेचे सुधारित निकष जाहीर, शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारे। मुंबई राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक संच मान्यतेचे जुने निकष रद्द करून सुधारित निकष लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय 9 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आला असून यामुळे आश्रमशाळांमधील शिक्षक पदांचे समीकरण आता विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष पटसंख्येवर आधारित असणार आहे। केंद्र शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTE 2009 नुसार विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षक पदे निश्चित करण्यासाठी हे सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत। नव्या नियमानुसार इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या प्राथमिक शाळांमध्ये 210 विद्यार्थ्यांपर्यंत प्रति 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पद देय असेल। जर विद्यार्थी संख्या 210 पेक्षा जास्त असेल तर पुढील प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागे एक वाढीव पद मंजूर केले जाईल। उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील, मात्र त्यासाठी किमान विद्यार्थी संख्येची अट पूर्ण करणे आवश्यक आहे। माध्यमिक शाळांसाठी इयत्ता 9वी ते 10वी 20 ते 60 विद्यार्थ्यांसाठी एक पद, तर त्यापुढील टप्प्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये इयत्ता 11वी व 12वी किमान 60 विद्यार्थी असणे अनिवार्य असून प्रत्येक विषयासाठी किमान 20 विद्यार्थी असणे आवश्यक आहे। सलग 2 वर्षे ही पटसंख्या न राखल्यास संबंधित पदे व्यपगत रद्द केली जातील। संच मान्यतेसाठी केवळ सरल किंवा UDIS प्रणालीवर आधार क्रमांक प्रमाणित असलेली 30 सप्टेंबरची विद्यार्थी संख्याच ग्राह्य धरली जाणार आहे। या प्रक्रियेत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील यापुढील सर्व शिक्षक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारेच राबविली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। क्रीडा, कला आणि संगीत यांसारख्या विशेष शिक्षकांसाठीही 501 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये स्वतंत्र पदे मंजूर करण्यात आली आहेत। या निर्णयामुळे दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सुसूत्रता येईल आणि शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।